हाय हॅलो नमस्कार. डिझायर ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. आज अनेक घरांमध्ये मुलं सतत मोबाईल बघतात. मी माझ्या शेजारी पाजारी सुद्धा काही मुलं अशी आहेत की ती जेवण करायला दिलं की त्यांना आधी मोबाईल द्यावा लागतो, तेव्हा ते जेवण करतात. त्यांना जर बाहेर खेळायला नेलं नाही तर ते आधी मोबाईल बघतात. म्हणून हा विषय मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर बघा, अनेक घरांमध्ये एकच समस्या असते. लहान मुलं मोबाईलशिवाय जेवत नाही, मोबाईल न दिल्यास रडतात आणि तासनतास टी व्ही किंवा मोबाईल पाहत बसतात. पण तुम्हाला माहीत आहे का, ही फक्त सवय नाही, यामागे ब्ल्यू लाईटचे सायन्स आणि ब्रेन सायकोलॉजी काम करत असते. आज आपण समजून घेणार आहोत की मोबाईल आणि टी व्ही स्क्रीन मुलांना इतके ॲक्टिव्ह का वाटतात आणि पालकांनी याबाबत काय काळजी घ्यायला हवी. तर चला, मोबाईलचे व्यसन आणि मुलांचा स्क्रीन टाईम. आज टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्याचा भाग बनलेली आहे. ऑनलाईन लर्निंग, एंटरटेनमेंट, गेम्स या सगळ्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे. अनेक मुलं दिवसाला 3 ते 5 तास स्क्रीन वापरतात. पण पालकांना एक प्रश्न पडतो, मुलांना मोबाईल हलका का आवडतो? ते मोबाईलपासून दूर का राहू शकत नाही? तर याचे उत्तर आपल्याला सायन्स आणि सायकोलॉजीमध्ये सापडते. ब्ल्यू लाईट आणि झोपेवर होणारा परिणाम. टी व्ही आणि मोबाईल स्क्रीनमधून एक विशेष प्रकारचा प्रकाश निघतो, त्याला म्हणतात ब्ल्यू लाईट. तो अगदी आपल्या डोळ्याच्या मधोमध. हा ब्ल्यू लाईट आपल्या डोळ्यांमधून थेट मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतो. जेव्हा मूल रात्री स्क्रीन पाहतात तेव्हा मेंदूला वाटते की अजून दिवस आहे, तर चला आपण अजून बघूया मोबाईल, अजून टी व्ही बघूया, असं त्यांच्या डोक्यात सतत विचार सुरू असतात. जेव्हा मूल रात्री स्क्रीन पाहतात तेव्हा मेंदूला वाटतं की अजून दिवस आहे. यामुळे शरीरात तयार होणारा स्लीप हार्मोन मेलाटोनिन कमी होतो, म्हणून मुलांना झोप उशिरा लागते आणि मेंदू सतत ॲक्टिव्ह राहतो. डोपॅमिन आणि मेंदूची रिवॉर्ड सिस्टम. मोबाईल ॲडिक्शनमध्ये दुसरी मोठी गोष्ट म्हणजे ब्रेन रिवॉर्ड सिस्टम. जेव्हा मुलं मोबाईलवर कार्टून्स, गेम्स किंवा रील्स पाहतात. आत्ताची मुलं सर्वात जास्त इंस्टाग्रामवर रील्स बनवतात किंवा त्यासोबत त्यांच्या आईसुद्धा त्या रील्समध्ये मुलींना